सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तम् अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे। हा खोटा आणि खोडसाळ प्रचार असे मी मानतो। मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही। कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाचे हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे अशी ती भवसागरापार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपला दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहे सत्य अनंत ही पूर्ण अकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धाच्या अतुल्य मार्ग संपूर्ण साध्य करण्याची। करोनाच्या काळामध्ये बऱ्याच अडचणी आपल्याला आल्यात, परंतु या अडचणीला सुद्धा आपल्याला गौतम बुद्धाचा मार्ग आपल्याला सापडला की ज्या गौतम बुद्धाच्या मार्गाच्या माध्यमातून आपल्याला शांती, क्षमा, दान, समता, न्याय याची आपल्याला एक विवरचना आपल्याला मिळाली आणि जो दमडीही देऊ शकत नव्हता तो गोरगरिबांना अन्नधान्य पुरवू लागला। अशी ही कल्पना करोनाच्या काळामध्ये आपल्याला शिकायला मिळाली आणि ही कल्पना जेव्हा डॉक्टर अनुराधा बेले यांनी त्या पिठेसूरच्या वस्तीमध्ये, त्या गरीब वस्तीमध्ये जेव्हा अन्नधान्य वाटप केलं त्यावेळेस इथल्या परिस्थितीला बघून 54 मुलींना दत्तक बहुजनिता संघाने घेतलं आणि आम्हाला मोठा अभिमान वाटतो की जूनमध्ये जेव्हा याची स्थापना झाली, साची प्रोजेक्टची स्थापना झाली, त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी आवर्जून आम्हाला आम्ही जेव्हा 10-11 लोक जेव्हा डॉक्टर साहेबांच्या क्लिनिकमध्ये बसलो होतो त्यावेळेस डॉक्टर साहेब आवर्जून बोलले की आपला हा 3 लाखाचा निधी जमावण्याची किमया मी करून दाखवतो आणि मला मोठा अभिमान वाटतो की या 5-6 महिन्यामध्ये 3 लाखाच्या वरचा निधी डॉक्टर साहेबांनी मिळवून दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून
ज्या गरीब मुली होत्या त्यांची शिक्षणाची फी याच काळामध्ये ऑनलाईनचा जो अभ्यासक्रम सुरू झाला होता आणि ज्या मुलींना अभ्यासक्रम करण्यासाठी मोबाईलची आवश्यकता होती अशा मुलींना मोबाईल पुरवण्याची किमया सुद्धा बहुजन हिताय संघाने केली. मी असं म्हणणार नाही की बहुजन हिताय संघाने खूप तीर मारला, पण संदीप तामगाडगे साहेबांच्या पेक्षा आम्ही मागे मागे चालत आहोत. त्यांचं कार्य फार मोठं आहे आणि कदाचित मला असं वाटतं की आपण 2015 पासून सर आम्ही त्यावेळेस जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही पैसा पुरवला, त्यांच्या इंजिनिअरिंगच्या याच्यासाठी आम्ही फी भरली, काही महिलांना आम्ही मदत केली, एका विधीचं शिक्षण घेणाऱ्या मुलांना जो आपला भाले म्हणून आहे त्याला आम्ही 40,000ची मदत केली. एक मुलगा वानखेडे जो फॉरेनला शिक्षणासाठी जात होता त्यांनी आवर्जून आम्हाला म्हटलं, बहुजन हिताय संघाला म्हटलं की साहेब आम्हाला 37,500ची मदत करायची आहे. आणि सर आम्ही तुम्हाला आवर्जून सांगेल की मनापासून सांगतो की बहुजन हिताय संघाने शनिवारच्या सभेमध्ये कोणतीही कल्पना नसताना, कसलीही कल्पना नसताना 37,500 रुपये 10 मिनिटांमध्ये आपापल्या खिशातून कोणी 100 दिले, कोणी 200 दिले, 500 दिले, 1000 दिले, 10,000 दिले आणि 37,500 रुपये एका 10 मिनिटांमध्ये दिले. ही बहुजन हिताय संघाची कार्यप्रणाली बघून कदाचित मला असं वाटतं कदाचित संदीप तामगाडगे साहेबांना कुठेतरी आठवण झाली असावी आणि आम्हाला मोठा अभिमान वाटतो की संदीप तामगाडगे साहेबांनी आमची कसलं कोणाचाही प्रत्यक्ष भेट नसताना सुद्धा हा मोठेपणा दाखवणारा IPS अधिकारी मी तर पहिल्यांदा या नागपूर शहरामध्ये बघितलेला आहे. अरे पदावर असताना स्वतःहून त्यांनी डॉक्टर साहेबांना फोन केला आणि म्हणाले की डॉक्टर साहेब तुमचे 5-6 सभासद आमच्या भेटीसाठी या. हा जो मोठेपणा त्या डॉक्टर साहेबांच्या वचनाला जर प्रामाणिक असता तर आज आपल्या समाजाचं हे असं वाटवड झालं नसतं. परंतु आम्हाला अभिमान आहे की या करोनाच्या काळामध्ये जे शिकायला मिळालं कदाचित डॉक्टर अनुराधा बेले, संदीप तामगाडगे साहेब, डॉक्टर शंकर खोब्रागडे आणि आणखी दोघांची आम्हाला आवश्यकता आहे, कदाचित ते मिळतील. डॉक्टर साहेबांच्या विचारप्रमाणे 5 लोक जर मिळाले तर हे विस्कळीत झालेली समाजाची घडी आपण नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला जनावरासारखं ब्राह्मणी आणि वैदिक धर्मामध्ये जनावरासारखं वागणारी जी वागणूक आपल्याला मिळत होती की ज्याला दरवाजा समोर काय रस्त्यावरही चालण्याची मुभा नव्हती, अशा समाजाला इंग्रजी राज्य जेव्हापासून या भारतामध्ये आलं त्यावेळेस त्यांना कुठं वर काढण्याची संधी मिळाली. सर्व समाजाकडे धंदे असतील, मांगाकडे वाजवण्याचा असेल, चमाराकडे चपलाजोड शिवण्याचा असेल, शिपरकडे साफ करण्याचा असेल, कुंड्याकडे शेतीचा असेल, माडाकडे फुलाचा असेल, सोनाराकडे सोन्याचा असेल, तेलाकडे तेलाचा असेल, प्रत्येकाकडे धंदे होते. पण आपल्या समाजाकडे धंदाच नव्हता. सांगकाम्या म्हणून हा समाज दिवसभर काम करायचा आणि देव माय म्हणून मिळेल ते खायचं आणि आपली उपजीविका चालवायचा. अशा समाजाला संधी प्राप्त करून दिली ती इंग्रज समाजाने आणि त्याचं सोनं केलं त्यांनी. महार बटालियन जे स्थापन झाली ते त्यांच्या काळामध्ये आणि जेव्हा त्यांना डोकं वर काढायला मिळालं तर हा इतिहास आम्हाला तर आनंद होतो की आपल्या या महार चळवळीने त्या काळामध्ये 4 दिवस उपाशी राहून तांदळाचं पाणी पिऊन आरकोटचा किल्ला आपल्या त्या समाजाने काबीज करून इंग्रजांना दिला. एवढंच नव्हे तर ज्या इंग्रजांनी स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये जी पुण्याला जी लढाई झाली, खडकीवरून जेव्हा निघाले आणि भीमा कोरेगावला ज्यावेळेस ते आले तर पेशव्यांचं दुसऱ्या बाजीरावांचं सैन्य 25,000च्या वर आणि हे पायदळी सैनिक आपलं फक्त 500 आणि 250 ते 300 अरब तोफखानेवाले. अरे यांच्या समोर त्या 500 लोकांनी बहादुरी इतकी गाजवली आणि तो भीमा कोरेगावचा स्तंभ उभा करण्यासाठी आपणच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 1 जानेवारीला त्या ठिकाणी विजय सलामी देण्यासाठी जात होते. जय भीम. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आपण असं
विश्वास ठेवू की आता पुढचं येणारं वर्ष आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या प्रकारे भरभराटीचं राहील. तुमचा हा जो ही संस्था आहे बहुजन हिताय संघ नागपूर, ह्याला पण भरभराटी येऊ. तुमचं इतकं सुंदर काम आहे, इतके तुम्ही छान व्यवस्थित करताय. त्या दिवशी सगळेजण आलेत, भेटलेत, भरपूर वेळ बोललो, बसलो, खूप छान वाटलं. तर माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि छान काहीतरी होत राहील. आणि आम्ही बेले मॅडम जशा होत्या त्यांच्यासोबत पण मला आवडेल काम करायला, किंवा आपण सगळे मिळून काहीतरी करू जिथे जिथे, कारण की सर नसतात पण मी तर इथेच असते, त्यामुळे कधी काय असेल तर नक्कीच काहीतरी छान करू शकतो. आणि सगळ्यांना याच्यासाठी धन्यवाद. थँक्यू. सप्रेम जय भीम. आज 1 जानेवारी 2021, जसं भांगे साहेब म्हणालेत, आजचा दिवस आपण शौर्य दिवस म्हणूनही पाळतो. भीमा कोरेगाव मध्ये जे युद्ध झालं होतं 203 वर्षाआधी, आणि ज्या युद्धामध्ये पेशवाईचा अंत झाला होता, आणि पेशवाईचा अंत झाल्यानंतर ब्रिटिशांची सत्ता या भागामध्ये पूर्वत्वाने आली. भांगे साहेबांनी जे बोललंय मी त्याला परत त्याचा पुनरुच्चार करणार नाही आहे. ब्रिटिशर्सनी पूर्वाश्रमीचे महार लोकांना घेऊन महार रेजिमेंट काढली, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज दिली. दोनशे 3 वर्षाआधी जो भीमा कोरेगावचा जो युद्ध झाला होता, त्याचा 1 जानेवारी म्हणून आपण शौर्य दिवस साजरा करतो. या दिवसाचाही तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. इथे मी जेव्हा बघत होतो आणि डॉक्टर साहेब जेव्हा सांगत होते बहुजन हिताय संघाची मागच्या 5 वर्षाची वाटचाल, आणि तुम्ही सगळे वरिष्ठ लोक आहात. मी त्या दिवशी माझ्या घरी तुमची जेव्हा टीम आली होती सर, तुमच्यासोबत चर्चा करताना मला असं जाणवलं की तुम्हा सगळ्यांचा अनुभव, प्रत्येकाचा अनुभव 30 वर्ष 35 वर्ष त्याहीपेक्षा जास्त आहे. आणि तुमच्या टीमचा जर सगळा अनुभव घेतला तर साधारणतः 250, 200, 300 वर्ष तर नक्कीच होईल. कंबाईंड एक्सपिरियन्स ज्याला म्हणूया आपण. आणि वेगळा वेगळा अनुभव आहेत. खोब्रागडे साहेब डॉक्टर आहेत, त्यांचा मागच्या बऱ्याच वर्षापासून डॉक्टर कीमध्ये त्यांनी मेडिसिन फील्डमध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. भांगे साहेब हायकोर्टात होते ॲज अ एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर, एम आर राईट, एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर होते. त्यांचा लॉचा अभ्यास झालेला आहे. मला वाटतं नगरकर साहेब तुम्ही IOCL ला होता, IOCL ला हां बरोबर. बँकेतले अधिकारी आहेत आपल्याकडं, चव्हाण साहेब आहेत, आणि असे बरेचसे लोक आहेत. अनुराधा बेले मॅडम आहेत, मला म्हणजे त्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. विद्यार्थ्यांमध्ये पण त्या क्लासेस घेतात, IELTS साठी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेतात, विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी मदत करतात. बागडे सर आहेत तिथे. तर असं जेव्हा मी बघतो की तुमच्याकडे जे एक्सपिरियन्स आहे ते असा खूप वेगळ्या वेगळ्या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे. आणि जेव्हा आपण एक्सपिरियन्स म्हणतो, जेव्हा आपण अनुभव म्हणतो, त्यावेळी असं होतं की 30-35 वर्षात, 20-25 वर्षात ज्याही वेळी चांगले वाईट सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. आणि अनुभव येत असताना आपण शिकतो. चांगल्या अनुभवात नाही आपण शिकतो, वाईट अनुभवात नाही शिकतो. आणि तुमची ही जी टीम आहे, मला वाटतं बऱ्या प्रमाणात चांगले सगळ्याच फील्डमधले तुमच्याकडं एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एक्सपिरियन्सचा वापर करून मागच्या 5 वर्षात मी जे आता ऐकत होतो सर, तुम्ही जे सांगत होता बहुजन हिताय संघाने ज्या कार्य घेतलेत मागच्या 5 वर्षात, ते खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही कामं केलेले आहेत. प्रामुख्याने शिक्षण या क्षेत्रात कामं केलेलं आहे. जे कोरोनाच्या काळामध्ये अनुराधा मॅडमचं सांगितलं, सांची स्लम एरिया नीडी चिल्ड्रन हेल्प अँड एज्युकेशन, मला वाटतं ते खूपच चांगलं स्तुत्य उपक्रम आहे. आणि जसं आपण म्हणतो की आपला समाज काय रिसोर्सेस नाही आहेत, खूप रिसोर्सेस नाही आहेत. त्याही दिवशी या विषयावरती चर्चा झाली होती. मी आता सोनेगाववरून येताना इथे, मी सोनेगावला राहतो, उत्तर नागपुरात मी खूपदा नाही आलो आहे. मला वाटतं कदाचित पहिला किंवा दुसरा अनुभव असेल माझा. पण त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला इथे उत्तर नागपुरात, जसं तुम्ही म्हणाला चळवळीचा गड आहे तिथे, बाले किल्ला,
तुम्ही मला इथं बोलवलं, मला बरं वाटलं. तर सोनेगाववरून इथे येताना मी बघत होतो, म्हणजे मला 10-12 वर्ष आधी मी कधीतरी एखाद वेळा इथं आलं असेल. त्यावेळेचं नागपूर आणि यावेळेचं नागपूर पूर्णच बदललेलं वाटलं मला. मोठमोठाले फ्लायओव्हर झालेत, मोठे मोठाले रस्ते झालेत, बिल्डिंग्स आल्यात, मोठे घरं आलेत. आणि जेव्हा सरकार म्हणते की आम्ही डेव्हलपमेंट करतो, डेव्हलपमेंटचं ते उदाहरण देतात, आमचे रस्ते चांगले झालेत, आमचे एअरपोर्ट चांगले झालेत, आम्ही मोठमोठाले मॉल बांधलेत, आम्ही शाळा बांधलेत मोठे. या गोष्टीला डेव्हलपमेंट म्हणतात ते. पण मला आपल्या लोकांना विचारावंसं वाटतं खूपदा की डेव्हलपमेंट म्हणजे हाच डेव्हलपमेंट का? मोठे रस्ते होणं म्हणजे डेव्हलपमेंट का? मोठे मॉल बनवणं म्हणजे डेव्हलपमेंट का? फ्लायओव्हर्स बनवणं म्हणजे डेव्हलपमेंट का? हो, आहे ते डेव्हलपमेंट. त्या रस्त्यांवरून सगळ्याच लोकांच्या गाड्या चालतील, असं नाही की फक्त एका जातीच्या धर्माच्या गाड्या चालतील. आपल्याही गाड्या जातात, सगळ्यांच्या गाड्या चालतात. मॉल्स बनवले तर सगळेच लोक जातात, हॉस्पिटल बनवले तर ॲटलिस्ट थेरोटिकली सगळेच लोक जातील, शाळेत जातील. पण आपल्या समाजाने ही गोष्ट समजून घ्यायची की जेव्हा आपण विकास म्हणतो, डेव्हलपमेंट म्हणतो, तो विकास फिजिकल विकास नाही, फिजिकल डेव्हलपमेंट. खोब्रागडे साहेबांनी माझ्या क्वालिफिकेशन वाचून दाखवल्या, मी नोकरी काय काय केली, त्या माझ्या स्किल्स आहेत. मी शिकले, ही डिग्री घेतली, ती डिग्री घेतली, सर डॉक्टर झालेत, कोणी ॲडव्होकेट झालं, हे झाले तुमच्या स्वतःच्या स्किल्स. कुणी लाकूड काम शिकलं, पेंटिंग केलं, हे स्वतःच्या स्किल्स. तिसरी जी कॅपिटल असते ज्याला आपण सोशल कॅपिटल म्हणतो, सोशल कॅपिटल म्हणतो, सामाजिक कॅपिटल, समाजाची पूर्ण पुंजी, समाजाची पूर्ण, आपला कुठल्याही समाजाची पूर्ण एक कॅपिटल. मला वाटतं आत्ता 70 वर्षानंतर ही गोष्ट आपण अनालाइज करायची गरज आहे की समाजाची कॅपिटल काय, सोशल कॅपिटल काय. आणि नाही समाजाची आपले कॅपिटल काय, म्हणजे आपली धनसंपदा काय समाजाची. आणि जेव्हा धनसंपदा म्हणतो, असं नाही की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं सगळ्यांचे आहेत, सगळेच लोक आपण केलेलं आहे. पण समाजाचं काय आहे? आपण जेव्हा समाजाची कॅपिटल म्हणतो त्यावेळी बहुजन हिताय संघासारखे जे ग्रुप्स आहेत, ज्या संस्था आहेत आणि जे समाजासाठी कामं करत आहेत, मला वाटतं ते एक घटक असू शकतो समाजाच्या कॅपिटलचा. भांगे साहेब, खोब्रागडे साहेब दोघांनी सांगितलं की तुम्ही सगळे लोक रिटायर झाल्यानंतर किंवा नोकरी करत असताना किंवा आपापलं एम्प्लॉयमेंट करत असताना समाजाबद्दल काहीतरी देणं लागतं, सामाजिक बांधिलकी. मला वाटतं तुमच्या नोटपॅडवर ते लिहिलं आहे, बहुजन हिताय संघ अँड बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्था. तर जेव्हा आपण सामाजिक धनसंपदा, सामाजिक पुंजीची गोष्ट करतो, सोशल कॅपिटलची गोष्ट करतो, ही बांधिलकी सर्वात महत्त्वाचं होऊन जातं. आणि ॲटलिस्ट आपल्या लोकांच्यामध्ये, बुद्धिस्ट लोकांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी हा सर्वात महत्त्वाचा घटक असायला पाहिजे. तो नाही आहे, तो का नाही आहे याचे वेगळे खूप कारणं आहेत. त्या कारणामध्ये मी न गेलेलं बरं, कारण मला वाटतं आपण सगळेजण मला माझ्यापेक्षा वरिष्ठ आहात, तुम्ही सगळ्यांनी माझ्यापेक्षा जास्त दिवस बघितलेले आहेत, तुमचा जास्त अनुभव दांडगा आहे. तर त्या विषयांमध्ये जाऊन मी निगेटिव्ह चर्चा करणार नाही. आज याच रूममध्ये आपण 20, 25, 30 लोक आहोत. जर आपण प्रत्येकाला विचारलं की आपलं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपल्याला काय हवं आहे, मला वाटतं आपण 20 पैकी 20 जणांचे वेगवेगळे मत असू शकतात. कुणाला म्हणायचं असेल, एखाद्या म्हणण्यास की मला पूर्ण भारत बुद्धमय करायचं आहे, एक ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. आपल्यातला एखादा दुसरा माणूस म्हणेल की मला जातपात विरहित समाज हवा आहे. तिसरा म्हणेल की मला सेक्युलर समाज हवा आहे. चौथा म्हणेल की मला धर्मच नको आहे. तर हे जे आपण समाजात बघतोच आहोत, सोशल मीडियावरती ऑलमोस्ट दररोज बहुजन, रिपब्लिकन, वंचित, अमुक तमुक सगळ्या प्रकारचे घमासान युद्ध सुरू असतात. आणि आपण बाजूला सोडून आपलं सामाजिक बांधिलकी काय ते एका बाजूला राहून
आपल्या ज्या सब आयडेंटिटीज आहेत, छोट्या छोट्या आयडेंटिटीज आहेत, आपण त्याच्यामध्येच भांडणं सुरू असतात. 70 वर्षाच्या काळामध्ये समाजाने शिक्षण घेतलं, त्याच्यात काही वाद नाही आहे. आपण सगळ्यांनी खूप शिकलो आहे. बाबासाहेबांनी बोलले होते, आपण त्यांचं पालन केलं, शिकलो, आपण संघटित व्हायचा प्रयत्नही केला आणि संघर्ष तर सुरूच आहे. पण ज्यावेळी आपण विचार करतो की एक्झॅक्टली जेवढा मोठा समाज आहे महाराष्ट्रात, 11% समाज आपला समाज आहे. 11% समाजाच्या अनुषंगाने आपल्याला लोक सिरियसली घेतात का, ही गोष्ट मला वाटतं समजून घेण्यासारखी आहे. आपण काय एकत्र येत नाही, काय प्रॉब्लेम्स आहेत, हा खूप मोठा विषय आहे. याच्याही आधी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला एकत्र यायचा, आणि प्रत्येक सोसायटीमध्ये जे प्रॉब्लेम असतात ते राहणारच राहणार. पण हे सगळं असतानाही आपले हेवे दावे, आपले मतभेद असणारच. कुठे असतात, 5 लोक असले एकत्र आले तरी मतभेद असतात. पण जे मुख्य कॉमन पॉईंट्स आहेत, काही ना काही कॉमन गोष्टी असतीलच असतील. ते रिपब्लिकन असो, बहुजन असो, वंचित असो, आपली काही पण आयडिओलॉजी असो, पण कॉमन पॉईंट्सवरती आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कॉमन मुद्दे कोणते, समाजाला कॉमन मुद्दे कोणते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आजच्या घडीला तरी मला वाटतं, जे बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली आहे आणि ते ज्या घटनेला हळूहळू प्रकारे डावलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्या गोष्टी ओळखून त्या गोष्टी आपण कसं थांबवू शकतो, त्या गोष्टींसाठी एकत्र येणं ही सर्वात मोठी गरज आहे आजच्या काळाची, असं मला वाटतं. आज या ठिकाणी ही गोष्ट समजून घ्या की जसं खोब्रागडे साहेबही बोलले आहेत, आपण रिझर्वेशनबद्दल बोलतो आहे. रिझर्वेशन राहील नाही राहील, तुम्ही मला विचारलं तर रिझर्वेशन कधीही कुणीही काढू शकत नाही, ही घटनेची तरतूद आहे. मागच्या 70 वर्षात बऱ्याच प्रमाणात सुप्रीम कोर्टाने बरेच केस लॉज दिले, ज्याच्यामध्ये म्हणालेत की आर्टिकल 341, आर्टिकल 16(4) जे घटनेचे आपले प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन राहणारच राहणार आहे. रिझर्वेशन जेव्हा आपण म्हणतो आपल्या मुलांसाठी, एक तर शैक्षणिक क्षेत्रात आपण रिझर्वेशन म्हणतो किंवा सरकारी नोकऱ्यात म्हणतो. पण जर सरकारी नोकऱ्याच नाही राहिल्यात, जर PSUs बंद केले, बँक बंद केले, रेल्वे बंद केल्या, मग रिझर्वेशन असून फायदाही नाही त्याचा काही. तर हे अशा प्रकारे रिझर्वेशन कागदावरती ठेवून पण आपल्या पोरांना त्याचा काही फायदा होणार नाही, अशी भूमिका घेण्यात येत आहे असं मला वाटतं. हे कदाचित तुम्ही सगळ्यांनीही बघितलं असेल. तर आजच्या तारखेला मला असं वाटतं की रिझर्वेशनच्या मुद्द्यावर तरी गरज आपली ही अशी आहे की सरकारी नोकऱ्यातच नव्हे तर प्रायव्हेट सेक्टरमध्येही रिझर्वेशन देण्यात यावं. हा एक कॉमन मुद्दा मला वाटतं आपण सगळ्यांनी, आपण आपले दुसरे कोणते विचार असो, आपण स्वतःला बहुजन म्हणतोय, रिपब्लिकन म्हणतोय, अमुक तमुक जे काही म्हणतो, पण जेव्हा समाजाच्या भविष्याचा प्रश्न येतो, जेव्हा नोकऱ्यांचा प्रश्न येतो, आपल्याकडं जमिनी नाही आहेत, आपल्याकडं शेती नाही आहे, आपल्याकडं बिझनेस धंदे नाही आहेत, जी आपली पुंजी आहे, जी आपली धनसंपदा आहे ती म्हणजे आपले शिक्षण. आणि शिक्षण घेऊन जर पोटा पाण्यासाठी नोकरी नाही मिळाली, आपल्या पोरांनी काय करावं. सरकारी नोकऱ्या उरलेल्या नाही आहेत. आणि त्यामुळे मी परत त्या विषयावरती येतो की ज्याही नोकऱ्या आहेत थोड्याफार, आणि जे मागच्या 8-10 वर्षामध्ये या सरकारचंही धोरण राहिलं आहे किंवा विश्वीकरण पण आपण ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो, की सगळ्याच गोष्टी कॉर्पोरेटायझेशन होत चालल्यात, मोठमोठाले बिझनेस हाऊसेस होत चाललेत, नोकऱ्या सगळ्या त्यांच्याकडे आहेत, रिसोर्सेस ते कंट्रोल करत आहेत. आणि जर तिथे रिझर्वेशन नसेल मग आपल्या पोरांनी कुठं जावं. आणि त्यामुळे कमीत कमी या मुद्द्यावर तरी की प्रायव्हेट सेक्टरमध्येही, कॉर्पोरेट सेक्टरमध्येही रिझर्वेशन असावं, ही काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी या मुद्द्यावर तरी एकत्र यावं. आपल्या आतले जे हेवे दावे आहेत ते असू द्या, ते तुम्ही काय करायचं करा इलेक्शनच्या वेळी, रिपब्लिकन, वंचित, अमुक तमुक, डोकेफोडा काय करायचं ते तो भाग वेगळा झाला. पण जे आपल्या सगळ्यांचे कॉमन मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती, ज्या मुद्द्यांवरती आपलं भविष्य टिकणार आहे, ज्या मुद्द्यांवरती आपल्या पोरांना समोर ते जगू शकतील, अशा मुद्द्यांवरती तरी एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. याच्या पुढं
रिझर्वेशनचा मुद्दा गाजणार आहे. जेवढं माझा अभ्यास आहे पॉलिटिक्सचा, समाजाचा, जी मागच्या 23-24 वर्षात मी थोडंफार माझा अनुभव आहे. राजनीतिक जे असतात, पॉलिटिशियन्स असतात, त्यांना समाजाला प्रयत्न असतं की आपापले वोटं त्यांनी पोलराईज करावं, आमचे वोटं आमच्याकडे यावं. आणि त्यामुळे असे जे विचित्र मुद्दे येतात, इंडिया पाकिस्तान, इंडिया चायना, 370, राम मंदिर, अमुक तमुक, लव जिहाद, म्हणजे हे मुद्दे ज्याच्यामुळं लोकांच्या भावना आपण तुम्ही भडकवू शकता, त्यामुळे आणि मला इलेक्शनमध्ये मदत होईल अशा प्रकारचे मुद्दे काढत राहतात, सतत काढत राहतात. इलेक्शन जवळ आले की ते समजून घ्यायचं, दंगे होतील कुठे ना कुठं, कुठला तरी पुतळ्याचं विटंबना होईल, काहीतरी होईल, म्हणजे आपले पोरं निघाले, गोटे मारायला सुरुवात. पण याच्या पुढं रिझर्वेशनचा हा मुद्दा नक्की येणार पुढच्या 2-3 वर्षांमध्ये. कुठलीही पॉलिटिकल पार्टी असं म्हणणार नाही की आम्ही रिझर्वेशन संपवतोय, आणि त्यांची हिंमत नाही आहे तेवढी. जिथं रिझर्वेशनवरती एखाद्या पॉलिटिकल पार्टीने काय म्हणालेत की आपले पोरं बाहेर निघतात. 2018ला आपण बघितलं, पूर्ण भारत बंद करून टाकलं. पण जर सुप्रीम कोर्टानेच एखादा आदेश काढला, खूप लोकांचं आजकाल म्हणणं आहे की मागच्या 70 वर्षात बाबासाहेबांनी जी आपल्याला घटना दिली आहे आणि त्या घटनेमुळे रिझर्वेशनचा फायदा झाला आहे, तो फक्त एका विशिष्ट जातीला झालेला आहे किंवा एका विशिष्ट वर्गाला झालेला आहे. महाराष्ट्रात जे बौद्ध सोडून जे दुसरे शेड्यूल कास्ट कम्युनिटीमध्ये येतात, म्हणजे बौद्ध शेड्यूल कास्ट म्हणणं चुकीचं आहे कॉन्स्टिट्युशनली, बट जे रिझर्वेशन फॅसिलिटी जे बाकीचे अनुसूचित जाती आहेत, मांग असो, मातांग असो, चांभार असो, बाकीचे जे आहेत, त्यांना असं वाटतं की रिझर्वेशनचा सर्वात जास्त फायदा आपल्या समाजाला झालेला आहे. UP-मध्ये जे गैरजाटो समाज आहे त्यांनाही तसंच वाटतं, पंजाबमध्ये तसंच आहे. तर मागच्या 2-1 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक नवीन डिमांड येत आहे की रिझर्वेशनच्या आतमध्ये रिझर्वेशन करायचं. तर शेड्यूल कास्टमध्ये जर 15% केंद्रीय शासनमध्ये 15%चं आपण म्हणतो रिझर्वेशन आहे, तर याच्यामध्ये पण एक दुसरं रिझर्वेशन करायचं जे दुसऱ्या समाजाला लागू होते. तर या मुद्द्यांवरती मागच्या 7 वर्षात सुप्रीम कोर्टाने 2 केस लॉज दिले. आत्ता जो सगळ्यात नवीन सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आहे तो यावर्षी ऑगस्टमध्ये आला. ते ऑर्डर मी पूर्ण वाचला आहे, जवळपास 80 पानाचं ऑर्डर आहे. आणि त्या ऑर्डरवरून ते वाचल्यानंतर मला तरी असं दिसून येतं की पुढच्या 1-2 वर्षामध्ये हा मुद्दा सुप्रीम कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्ट म्हणेल की हो, गरज आहे रिझर्वेशनच्या आतमध्ये रिझर्वेशन करायचे. म्हणजे काय होईल की आजच्या तारखेला जर 15 जागा आपल्या पोरांसाठी आहेत आणि आपले पोरं आपल्या मेहनतीने 15पैकी 10 जागा घेत आहेत, 15 जागा घेत आहेत, त्यापुढे अजून गोष्टी होतील की 15पैकी फक्त 5च जागा येऊ शकतात. बाकीचे 3 मांगांना, 3 चमारांना, 3 मातंगांना, अशा प्रकारे परत समाजाला तोडायचा प्रयत्न, विघटन करायचा प्रयत्न, हे समजून घ्या. हे सरकारी नोकऱ्या, आणि त्यामुळे म्हणजे तुम्हाला वाटलं की मी परत एकच गोष्ट करतोय. प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळीकडे रिझर्वेशन आणायची गरज आत्ताच्या काळाला तरी मला वाटतं सर्वात मोठी समाजासमोर एक चॅलेंज असणार गरज आहे. खूप गोष्टी आहेत समाजासमोर, पण जर समाजाला नोकऱ्याच नसतील, पोटा पाण्यासाठी व्यवसायच नसेल, तर पुढचे 20-25 वर्षामध्ये आपला युवक निराश होईल, हताश होईल. बाबासाहेबांनी लेबर लॉज बनवले होते. आपण बाबासाहेबांना घटनाकार म्हणतो, पण बाबासाहेबांचं खूप मोठं काम होतं. त्यावेळी त्यांनी ही गोष्ट समजून कामगाराचे काय हक्क असायला पाहिजे, कामगाराच्या हक्कासाठी त्यांनी खूप सुंदर लेबर लॉज बनवले होते. मागच्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये हे कामगाराचे हक्क जितके लेबर लॉज होते ते डायल्यूट करण्यात आलेले आहेत. स्त्रियांचे हक्क हळूहळू त्याही आपल्याला समजत नाही, ते इतक्या सुंदर प्रकारे कोर्टाच्या थ्रू इकडनं तिकडनं काहीच न कळत घेऊन जातात. पण आजच्या तारखेला जर आपण म्हणलं की रस्त्यावरती निघून आंदोलनं करा तुमच्या हक्कासाठी, कामगारांच्या हक्कासाठी, एखाद्या ऑफिसमध्ये कामगारांवरती जर अन्याय होत असेल, किती लोक बाहेर निघतील? आजच्या तारखेला मला खूप कॉन्फिडन्स नाही आहे की खूप लोक बाहेर निघतील. आणि आपण जेव्हा कामगार म्हणतो, कामगार कोण आहेत? प्रामुख्याने ते आपले लोक आहेत.
सवर्ण वर्गातले लोक खूप कामगार क्षेत्रात नाही आहेत, आपलेच लोक होते कामगार. आणि जेव्हा कामगारांचे हक्क मारल्या गेले ते डबल मार आपल्यांवरती आहे. थोडक्यात मी 2-4 गोष्टी सांगतो जे आमचे ट्रस्ट करते. ते स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट जे माझ्या वडिलांच्या नावावरती आहे. आम्ही 5-6 गोष्टी करतो. त्याच्यातलं प्रामुख्यानं जे निराधार पोरी आहेत, ज्यांना वडील नाही आहेत किंवा आई नाही आहेत आणि ग्रामीण भागातनं पोरी येतात, ज्यांचं वार्षिक उत्पन्न नाही आहे तेवढं. म्हणजे आपल्या समाजात तसंही पोरींच्या शिक्षणाला काय खूप महत्त्व आधी नव्हतं, आता थोडंफार आलं आहे. पण वडील नसले किंवा आई नसेल आणि घरी हलाखीची परिस्थिती असेल तर सगळ्यात पहिला त्याचं कॅज्युअलिटी म्हणजे पोरींचं शिक्षण. तर अशा पोरींना ज्यांना शिकायचं आहे, अशा पोरींना आम्ही पूर्ण विदर्भातनं त्यांचे आवेदन घेतो. आणि मागच्या 4-1 वर्षापासून आम्ही उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला आम्ही 25 पोरींना स्कॉलरशिप दिल्या होत्या. दुसऱ्या वर्षी 50 पोरींना दिला होता. मागच्या वर्षी 75 पोरींना स्कॉलरशिप दिल्या होत्या. यावर्षी आम्ही 100 पोरींना स्कॉलरशिप द्यायचा प्रयत्न करणार आहोत. 8वी ते 12वीतल्या ज्या पोरी आहेत त्यांना आम्ही 5,000 रुपये देतो. 12वी ते ग्रॅज्युएशन त्यांना आम्ही 10,000 रुपये देतो. हे काय खूप मोठी रक्कम नाही आहे, पण तरी फुल ना फुलाची पाकळी. कमीत कमी पुस्तकं येतील, गणवेश येईल, काही ना काहीतरी येईल, जेही काही असेल. आणि आम्ही त्या पोरींच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसा पाठवतो. त्यासाठी काही नियम आहेत. कालच मी माझी यावर्षीची आम्ही जी योजना आहे ती काल आम्ही अनाऊन्स केलेली आहे. मला वाटतं अनुराधा बेले मॅडम तुमच्याकडं डिटेल्स आहेत, तर तुमच्याही ओळखीतल्या जर अशा पोरी असतील तर तुम्ही नक्कीच पाठवा, आम्ही कन्सिडर करू. तर तामगाडगे ट्रस्टच्या माध्यमातून पहिलं काम हे आम्ही पोरींना शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यायचं काम करतो. दुसरं काम आम्ही तामगाडगे ट्रस्टच्या मार्फत करतो म्हणजे अभ्यासिका चालवतो आहे स्पर्धा परीक्षेसाठी. तर बऱ्याच मागच्या कितीतरी वर्षापासून कामं सुरू आहेत. याच्या पुढेही आम्ही अभ्यासिका ओपन करू. साधारणतः एका अभ्यासिका सुरू करायला 50,000 ते 1 लाखाचा खर्च येतो. तो आम्ही ट्रस्ट बघतात, आम्ही ट्रस्ट त्या खर्च आम्ही करतो. खर्च म्हणजे चेअर झाल्या, टेबल झाल्या, खुर्च्या झाल्या, कपाटं झाले, अशा गोष्टी आम्ही पुरवतो. आणि प्रयत्न असा होता की बुद्ध विहार जिथे जिथे आहेत, जिथं समन्वय समिती आहेत, त्या बुद्ध विहारांमध्ये ही अभ्यासिका सुरू करावी. आपले जे समाज आहेत, आपले जे एरिया आहेत तिथे जर तुमच्याकडे प्रपोजल्स असतील सर तर तुम्ही देऊ शकता. आम्ही प्रयत्न करू अभ्यासिका पण ओपन करायची. तिसरा जो उपक्रम आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून करतो ते मागच्या 1 महिन्यात आम्ही सुरू केलं आहे. जसं आता मी बोललो आपल्या इंजिनिअरिंग आणि मेडिसिनच्या याच्याबद्दल कोचिंगसाठी पैसे खूप लागतात. आपल्या सगळ्याच लोकांकडे तेवढे पैसे नाही आहेत. तर त्या अशा सगळ्या विद्यार्थ्यांना जे 8वीत 9वीत आहेत, 8वीतले 9वीतले हुशार विद्यार्थी म्हणजे कोचिंगसाठी पैसे देऊ शकत नाही आपले विद्यार्थी, त्यांना आम्ही निवडलं आहे. आणि त्यांना 12वीपर्यंत 12थपर्यंत आम्ही गाईड करू, त्यांना मार्गदर्शन करू. नीट म्हणा म्हणजे मेडिसिनची परीक्षा म्हणा किंवा इंजिनिअरिंगची परीक्षा म्हणा किंवा LLBची परीक्षा म्हणा, आम्ही त्यांना 8वी नंतर 9वी नंतर 12थपर्यंत त्याही नंतर आम्ही गायडन्स करत राहू. तर पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही असे जवळपास 150 पोरांची निवड केलेली आहे. या 150 पोरांमधनं म्हणजे आमचा प्रयत्न होता की 150च्या 150 जर आपल्या समाजाची पोरं आले तर बरं होईल. पण काही कारणास्तव तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. तर 150 पोरांमधनं जवळपास 40-1 पोरं मुस्लिम समाजाची आहेत. जे समोर आले आम्ही त्यांना निवडून घेतलं. मग पण अजूनही आमच्याकडं 40-1 पोरांची कॅपॅसिटी आहे सर. जर तुमच्या ओळखीतले, मला वाटतं तुम्ही सांगितलं होतं तुमचे पण इथं काही तुम्ही विद्यालय, तुम्ही शाळा तुम्ही हे घेतले आहेत, अडॉप्ट केलेले आहेत, तर असे काही विद्यार्थी असतील 8वी 9वीतले हुशार आहेत आणि त्यांना गायडन्सची गरज आहे, प्लीज तुम्ही सांगा. आमच्याकडे अजूनही 40-1 पोरांची कॅपॅसिटी आहे. आम्ही त्यांना 12थपर्यंत प्रॉपर गाईड करत राहू. म्हणजे ते तसं होईल. हे तिसरं उपक्रम आहे जे ट्रस्ट करते. चौथं काम आम्ही करतो ते सिकल सेल अनिमिया नावाचं जे डिसीज आहे त्याच्यामध्ये. सिकल सेल अनिमिया माझा ट्रस्ट नॅशनल अलायन्स ऑफ सिकल सेल असोसिएशन, पूर्ण भारताभराची जी अलायन्स आहे त्यांच्यासोबत संलग्न आहे. मी त्या अलायन्सचा मी ॲडवायझर आहे. आणि त्या सिकल सेलबद्दल स्क्रीनिंग, कॅम्प्स, त्यांच्यासाठी मेडिसिन पुरवणं, या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. सध्या तरी हे 4 कामं आम्ही ट्रस्टच्या मार्फत करतो आहे. अजून 2 कामं आहेत पण त्यांना आत्ता सांगणं बरं नाही. मला वाटतं ते पूर्ण अर्ध्याहून जास्त काम झालेलं आहे. पण पुढच्या वर्षी आम्हाला त्याही 2 गोष्टी करायच्या आहेत.
तर मी जसं मागं असं तुम्हाला बोललो होतो माझ्या घरी, मी आज सगळ्यांच्या समोर सांगतोय, बहुजन हिताय संघ जेही तुमच्यासाठी ट्रस्ट जेही काही करू शकत असेल तुम्ही मला प्लीज सांगा, आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त. कारण तुमचे जे कामं आहेत ते बऱ्या प्रमाणात सेम कामं आहेत जे आम्ही करतो. तर आपण असं वेगळे कामं करण्यापेक्षा मला वाटतं एकत्र येऊन कामं केलेलं कधीही चांगलं राहील. तर इट वुड बी अ प्लेजर की मी बहुजन हिताय संघासोबत चांगलं काम करू शकू. मला वाटतं बरंच बोलणं झालं आहे माझं, मुद्दे बरेच होते पण आणि मी जनरली प्रिपेअर होऊन येत नसतो बोलायला. जे समोर येतं मी ते बोलत जातो, इकडनं तिकडनं मी प्रवाहासारखं जात असतो. आज मला छान वाटलं इथं, खूपच वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं, माझ्या पत्नीला बोलवलं, तुम्ही आम्हाला मान दिला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी मनापासून तुमचा सगळ्यांचा धन्यवाद मानतो, तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. एवढं बोलून मी मला जे माझे मनोगत होते मी थांबवतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि इतर महापुरुष यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे बंधू आणि मित्र IPS संदीपजी कामगाडगे आणि आमच्या सर्वांच्या आवडत्या ताई लीनाताई, तसेच आपले सचिव भांगेसाहेब बनतेजी आणि इतर उपस्थित मित्रमंडळी, तसेच डॉक्टर सुचित बागळे, डॉक्टर जांभूळकर, डॉक्टर साखरे आणि आमच्या बहुजन हिताय संघाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम आमचं एक स्वप्न होतं की आमचं एक जागा असावी. म्हणजे आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत, मंत्री साहेबांना भेटलेलो आहे, सगळ्या लोकांनी बऱ्याचशा जागा आम्ही शोधलेल्या होत्या की आपल्याला कुठेतरी एक जागा मिळायला पाहिजे आणि या जागेचा उपयोग आपल्या ऍक्टिव्हिटी आपण कशा करायला पाहिजे. बहुजन हिताय संघाचा एक उद्देशच होता की समाजामध्ये जाऊन कार्य करायचं, त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची, सामाजिक बांधिलकी. आज आपल्या स्त्रिया इतर लोकांकडे कामाला जातात आणि त्या साधे साधे कामं करतात आणि तरी मुलांना डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक बनवून आपला समाज एक ताठ मानेने उभा आहे. आणि आपल्या समाजाकडे इतर समाज सुद्धा प्रत्येक घरामध्ये आपल्याला ग्रॅज्युएट दिसतो, पोस्ट ग्रॅज्युएट दिसतात, डॉक्टर दिसतात. तर हे बाबासाहेबांचा जो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो मूलमंत्र आहे यामधून, आणि यामधूनच आपल्याला लोक जुळत जातात. आणि 5 वर्षापूर्वी आपण एकमेकाला ओळखत नव्हतो. प्रत्येक माणूस नागपूरमध्ये होते, डॉक्टर वेगळे राहायचे, इंजिनियर वेगळे राहायचे, पण आज आपल्या ह्या संघामध्ये जे निवृत्त अधिकारी आहेत, रिटायर झालेले लोक आहेत, हे सुद्धा आपल्याला सहकार्य करत असतात, तन मन धन आणि वेळ देतात. आणि याला महत्व आहे बंधुत्व. बाबासाहेबांनी जे आपल्याला फ्रॅटर्निटी सांगितली की फ्रॅटर्निटीला फार महत्व आहे आणि आपल्या समाजामध्ये याची फार आवश्यकता आहे. आज आम्ही उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर, आज आमच्याकडे कामठेवरून लोक येतात, रामटेकवरून लोक येतात, दौलतमेटवरून सोनटक्के साहेब येतात, नगरकर साहेब कमलेवरून येतात, चव्हाण साहेब येतात. आणि एवढंच नव्हे तर आमचे संबंध अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, आज जे मुलं तिथे गेलेले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आमची नाळ जोडलेली आहे. डॉक्टर सुचित बागळे साहेबांचे भाऊ आहेत कॅनडामध्ये, चव्हाण साहेबांचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, सोनटक्के साहेबांचे आहेत, अशा बोंदळे साहेबांचे आहेत. आणि तिथून सुद्धा आम्हाला दान देत असतात. आणि आमचं एक स्वप्न आहे की एक आपलं मोठे वास्तू असावी, तिथे मुलींसाठी हॉस्टेल असावं, मुलांसाठी हॉस्टेल असावं. आणि आज ग्रामीण मुलांची जी परिस्थिती आहे तसे ग्रामीणचे मुलं शिक्षणामध्ये मागे आहेत. आणि तुमची कोणतीही परीक्षा घ्या, तसे नीट परीक्षा घ्या किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये सगळ्यांना कॉम्पिटिशनमध्ये एकसारखा पेपर असतो. आता जो मुलगा गडचिरोलीमध्ये काम करतो, त्याचे वडील तिथे शेतमजूर आहेत, तो मुलगा, आणि माझा मुलगा समजा डॉक्टरचा मुलगा आहे, मी त्याला शिकवणार, माझ्या घरी 4 लोक राहणार, पैसे भरणार, तर तो डॉक्टर होणारच आहे, त्याच्यात काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. पण गडचिरोलीचा मुलगा किंवा एखादा रिमोट प्लेसचा मुलगा तो येऊन जेव्हा डॉक्टर बनतो ते किती अभिमानाचं आहे. आणि तो हुशार असतो. मुळात सगळ्यांचा जो लहानपणी मेंदू सारखाच असतो, त्या मेंदूवर फक्त तुम्हाला प्रक्रिया करावी लागते आणि ते प्रक्रिया करण्याचं काम संस्था करतात. स्मृतिशेष मधुकररावजी कामगाडगे ही संस्था यांची, किंवा अशा बऱ्याचशा ट्रस्ट आहेत, NGO आहेत. सगळ्यांनी एकत्रितपणे जर आपण काम केलं, सिम्बायसिस ज्याला आपण म्हणतो, हे सगळ्यांनी आपापल्या परीने, मी डॉक्टर आहे, मी दवाखान्यात डॉक्टर आहे, साहेब IPS आहेत, ऑफिसमध्ये IPS आहेत, पण इथं आपण सगळे बंधू आहोत. कोणीही माणूस कसाही, तो फोटोग्राफर जरी असेल तरी तो आपला बंधू आहे. घरामध्ये आपण आपल्या सगळ्या डिग्र्या विसरतो, तसेच आपल्या संघामध्ये सुद्धा आपण डिग्र्या विसरतो आणि इथे येऊन काम करतो. आणि यामध्ये आमचे शांतारामजी रंगारी काम करतात, शशिकांतजी हुमणे हे सुद्धा
आपल्याकडे आज येऊ शकले नाही त्यांच्या म्हणजे एज आणि दुसरं करोनाची भीती, तर असे बरेचसे लोक आहेत. पण तरी आम्ही 14 मार्च पासून 31 डिसेंबर पर्यंत नॉनस्टॉप काम केलेलं आहे आणि यामध्ये बऱ्याचशा लोकांना करोना होऊन सुद्धा गेलेले आहेत. त्यांच्यामुळे अँटीबॉडीज सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. कारण करोना करणार काय जास्तीत जास्त, तो त्याला आम्ही पराजयित केलेला आहे. म्हणजे आम्ही हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या घेऊन किंवा मास्क वापरून बऱ्याचशा लोकांनी आपले कामं सुरू ठेवलेले आहेत. कोणतेही संकट हो, जसं आपल्या पूर्वजांनी 1 जानेवारी 1918 मध्ये 1818 त्या पिरियडमध्ये लोकांना हरवलेलं आहे आणि आपला समाज एक, मी नेहमी सांगतो की आमच्या रक्तामध्ये ब्लड आहे, म्हणजे जे ब्लड आहे ते सर्जनचं ब्लड आहे. आपले लोक व्हेटरनरी डॉक्टर होते आधी. मी नेहमी सांगतो की सगळ्यात मोठा डॉक्टरवर आमचा अधिकार आहे, कारण आमचे पूर्वज सर्जरी करायचे. देवर व्हेटरनरी डॉक्टर्स ॲनिमल सर्जरी करायचे. त्यांना माहित होतं लिव्हर कुठे आहे, ब्रेन कुठे आहे, काय एवढं काही देवर नाही. आणि मग या ब्राह्मण लोकांनी आपले जे काही संगीत होतं, आपलं जे काही विद्या होती त्यांनी घेऊन त्याला हे पुढे नेलेलं आहे. पण अजूनही आपले सर्जन बघा तुम्ही, मोठे मोठे सर्जन, मोठे मोठे न्यूरोफिजिशियन टॉपमोस्ट जे आहेत हे आपलेच आहेत. मागच्या वर्षी आम्ही एक मुलगा आपला प्रशांत वैद्यनाथ, त्याला आम्ही इथे बोलावलं होतं. ही जे कार्डियक सर्जन, ट्रान्सप्लांट सर्जन आणि मोठ्या लिव्हर लोकांची त्यांनी हार्ट सर्जरी ट्रान्सप्लांट केलेली आहे आणि त्यांनी जगामध्ये नाव कमावलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही त्याला चीफ गेस्ट म्हणून बोलावलेलं होतं. प्रशांत वैद्यनाथ तो आज कोइंबतूरमध्ये कोळो हॉस्पिटलमध्ये काम करतो. एका पेशंटचं हृदय फक्त 20% काम करत होतं, त्याने ते तिथेच ठेवलं आणि दुसऱ्या पेशंटचं हृदय तिथे लावून एका पेशंटला 2 हार्ट बिटिंग ॲट टुगेदर आणि त्यांचा न्यूयॉर्कमध्ये सत्कार झालेला आहे. आणि तो मुलगा बुद्धनगरचा आहे, PWS कॉलेजमध्ये त्याची आई होती. तर असे आपल्या समाजामध्ये एवढं टॅलेंट आहे. किंवा मोठ्या मोठ्या मिनिस्टर जे एम्समध्ये किडनी ट्रान्सप्लांट होते, अरुण जेटली सारखे, तर तो ओरिसामधला मुलगा तिथे किडनी ट्रान्सप्लांट करतो. फक्त आपल्याला पब्लिसिटी मिळत नाही आणि आपल्या लोकांना पब्लिसिटीची आवड पण नाही. आपण नावासाठी किंवा पब्लिसिटीचं काम, आपलं अंडरग्राऊंड बॅकग्राऊंडमध्ये काम करतात, लोक निघून जातात. आणि त्या लोकांनी थोडं जरी काम केलं तरी ते लोक मोठं पब्लिसिटी करून मोठे मोठे फोटो करून हे करतील. तर बहुजन हिताय संघ आमच्या दर शनिवारी आम्ही मिटिंग करतो. आमच्याकडे महिलाही संघ आहे आणि सगळे कार्यक्रम, फक्त यावर्षी आमचा अॅन्युअल डे झाला नाही, तर दर 26 जानेवारीला आम्ही अॅन्युअल डे सुद्धा सेलिब्रेट करत असतो. आणि पूर्ण आमच्या नागपूरमध्ये सगळ्या ठिकाणावर आमचे लोक येतात आणि बहुजन हिताय संघाची आमची जी सभासद फी आहे 5,000 रुपये आम्ही लाईफ मेंबर फी आहे आमची, आणि 100 रुपये आम्ही दर महिन्याला डोनेशन मधून घेतो. कोणी लोक 1200 रुपये देतात, कोणी आणखी डोनेशन देतात. आणि यामध्ये बरेचसे लोक जुळलेले आहेत. मला सुनील खोबरागडे साहेबांनी म्हटलं की दादा हमको आपका अकाउंट नंबर देतो आणि आम्ही पैसे टाकू त्याच्यामध्ये. असे बरेचसे लोक आहेत. वसंत खोबरागडे, उमनी साहेबांमध्ये बरेचसे नावं माहित नाहीत पण ते पैसे टाकून देतात अकाउंटमध्ये. तर असा संघ आपला हळूहळू स्ट्रॉंग होईल. आणि आमचं विद्यार्थ्यांचं जे आपल्याकडे साहेबांनी सांगितलेलं आहे की आता रिझर्वेशनवर ते लोक अटॅक करणार आहेत. आता सगळे प्रॉब्लेम झाले, 307, राम मंदिर, ह्या सगळ्या 3 तलाक, आता नवीन विषय काहीतरी घ्यायचा आहे तर तो रिझर्वेशनचा येईल. तर त्या अगोदर आपल्याला तयारी करावी लागेल. आणि यामध्ये मी तर म्हणतो जे समता सैनिक दलाचे लोक आहेत, दलित पॅन्थरचे लोक आहेत, अशा वेगवेगळ्या विंग तयार करून आपल्याला संघटितपणे एकत्र बसावं लागेल. आणि याच्यासाठीच आम्ही एक छोटीशी वास्तू त्याचं आम्ही केलेलं आहे. आणि यामध्ये आमचे सगळे लोक जे कोणी बाहेर येतील त्यांना काही मार्गदर्शन करायचं आहे. आता अगोदर काय होतं की कोणी गेस्ट आले की कुठे बसवायचं, आता आमचे 10 लोक 15 लोक अगदी सतर्क असतात आणि ते सगळे कोणतेही तुम्ही काम सांगितलं ते प्रामाणिकपणे ते करतात. आम्हाला कोणालाच इगो नाही, काहीच नाही, एव्हरीबडी इज इक्वल. आणि यामधून हा संघ आपला सुरू आहे. तर मेडिकलचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत, आम्ही मार्गदर्शन करतो. तर त्या मार्गदर्शनमधून बरेचसे लोक मेडिकलला गेले आहेत, इंजिनिअरिंगला गेलेले आहेत. पण आज परिस्थिती, तुम्ही डॉक्टर बनून सुद्धा हॉस्पिटल उघडू शकत नाही, कारण त्याला या रोडवर हॉस्पिटलला सँक्शन मिळत नाही. आणि एरियामध्ये, रेसिडेन्स एरियामध्ये सुद्धा हॉस्पिटल उघडू शकत नाही, इंजिनिअरिंग कॉलेज आपण उघडू शकत नाही, मेडिकल कॉलेज उघडू शकत नाही. फक्त आपण एक काम करू शकतो, फक्त व्होट देतो 5 मिनिटासाठी आणि परत येऊन पुन्हा नैराश्यामध्ये राहतो. तर आपल्याकडे एक असा पॉवर ग्रुप पाहिजे. पॉवर ग्रुप म्हणजे इंजिनिअरिंग, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, ह्या सगळ्यांचा एक जर पॉवरफुल ग्रुप असेल तर साहेबांनी सांगितलं की 11% आपला समाज आहे. हा 11% समाज एकगठ्ठा असेल तर आज आपण त्या समाजाला
कोणाचीच भीती नाही. बाबासाहेबांनी आधीच म्हटलं होतं की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर्स आहेत, 20 इंजिनियर्स आहेत आणि 30 वकील आहेत, त्या समाजाकडे कोणाच्याही वक्र दृष्टिकोन बघण्याची हिंमत होणार नाही. पण आज काय झालं आहे, आपल्या खैरलाजी सारखे प्रकरण होतात, आपल्या लोकांवर अत्याचार होतात आणि हाथरस सारखे प्रकरण होतात. त्यामध्ये साहेबांनी एक पोस्ट टाकली, एकट्याने एक असं भारतामध्ये IPS ऑफिसर आहेत संदीप तामगागे सारखे, की त्यांनी तिथे विरोध दर्शवला आणि त्यांनी सांगितलं की आय एम द पर्सन. त्यावर त्यांना जे काही व्हायचं असेल, आता नागालँडमधून आणखी कुठे पाठवतील. नागालँड म्हणजे अल्टिमेट आहे. तुम्हाला कोणाला जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी काही गडबड केली की तुम्हाला गडचिरोलीला पाठवू, तर लोक घाबरतात, मुंबई सोडून मी कसा जाऊ. त्यांनी म्हटलं मी नागालँडमध्ये 20 वर्ष काढलेले आहेत, मी आणखी मला किती दिवस ठेवा. आणि त्यांचं एक सॅटेलाईट सारखं काम आहे. सॅटेलाईट कसा असतो, सायलेंट असतो आणि सगळं त्यांची दृष्टी सगळं रेकॉर्डिंग करत असतो आणि सॅटेलाईट सगळ्यांना ऊर्जा पुरवतो. तर संदीप तामगाडगे साहेब आपल्या समाजामध्ये एक सॅटेलाईट आहेत, एक मोठा उपग्रह आहे आणि त्या उपग्रहाचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आणि शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला. आज मला आपल्याला किती वाईट वाटतं की आपल्या महिला जरीबट्ट्यामध्ये भांडे घासायला जातात, कपडे धुवायला जातात आणि त्यांचं कोणीच म्हणजे देर इज नोबडी. आणि आपल्याकडे फार मोठे लोक आहेत, पण ह्यावर आपल्याला कार्य करणं फार आवश्यक आहे. आणि आपण बहुजन हिताय संघातर्फे आमचा जो पंचसूत्री कार्यक्रम आहे KG to PG शिक्षणाचा, KG पासून मुलांना PG पर्यंत शिकवणे. पिटेश्वरमध्ये आम्ही कमीत कमी ज्या कार्पेंटर लोकांच्या मुली आहेत, मेसन्स लोकांच्या मुली आहेत, तर त्या बालाघाटच्या सोडून जाणाऱ्या होत्या शाळा, पण त्यांना 50 मुलींना आयडेंटिफाय केलं नव्हतं बिल्लींनी. त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्या मुलींच्या शाळेची आम्ही फी भरली पिठासूरच्या गोरेवाड्याच्या शाळेमध्ये. आणि हा कार्यक्रम आमचे बरेचसे लोक आहेत, इतरही आहेत, ते आम्हाला 5,000, 10,000, 15,000 असे पाठवतात दर महिन्याला आणि आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करतात. बेंगलोरवरून लोक आहेत, पुण्यावरून आहेत, दिल्लीवरून आहेत आणि बऱ्याचशा लोकांना फक्त पैसे कोणाला द्यायचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऑनेस्ट जर सोसायटी असेल, आता आम्हाला एक सर्टिफिकेट IPS ऑफिसरचं आम्हाला सर्टिफिकेट मिळालं की बहुजन हिताय संघ चांगलं काम करत आहे. त्यांनी घरी बोलावलं, वेळ दिला 2 तास आमच्यासाठी. आणखी काय पाहिजे बहुजन हिताय संघाला. आणि बहुजन हिताय संघ सामाजिक बांधिलकी संस्था ही पुढे आणि आमचे बौद्ध पौर्णिमा आम्ही सेलिब्रेट करतो. दर महिन्याला वाढदिवस असतात आमच्या लोकांचे, त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करतो आणि त्या फॅमिलीमध्ये इतकं चांगलं वातावरण राहते की त्यांच्या घरी आपण जाऊन 20-25 लोक ते आम्हाला नाश्ता देतात. असे आमचे बरेचसे उपक्रम आम्ही करत असतो. आणि यामध्ये स्कॉलरशिपचा हा जो विषय आहे तो मी फार चांगला निवडलेला आहे. आणि मला आठवतंय की 8व्या वर्गामध्ये मला 80 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली होती. तर तो माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता, कारण 80 रुपये शाळेमधून मिळाली तर त्या पैशाला फार महत्त्व आहे. आणि सर 5,000, 10,000 असे जे पैसे देतात ते फार महत्त्वाचं आहे. आमचे एक मित्र आहेत डॉक्टर चहल नावाचे पंजाबमध्ये, ते 25,000, 30,000 रुपये मुलींना देतात. त्यांनी एक उपक्रम केला, एक पुस्तक लिहिलं बाबासाहेबांवर आणि त्या बाबासाहेबांच्या पुस्तकावर ते सगळ्या समाजामध्ये वाटतात, पंजाबी लोकांमध्ये, पंजाबी भाषेमध्ये. आणि त्यावर परीक्षा घेतात दर 6 महिन्यांनी, जशी आपली IELTS परीक्षा असते, MCQ देतात आणि मग ते OMR पद्धतीने जशा नीटच्या परीक्षा होतात आणि तिथून ज्याला पहिलं प्राईज मिळेल त्याला 25,000, 30,000, 40,000 असे पैसे वाटतात. दरवर्षी स्वतःच्या खिशातून 6 लाख रुपये डॉक्टर चहल हे वाटतात. आणि हे जे ऑर्थोपेडिक सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन, माझा मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन आहे, ते फार डेअरिंगवाले लोक असतात, ते काही करायला तयार असतात. तर ते दुबईमध्ये गेले चहल आणि तिथे सगळ्या धर्माचे लोक होते, ख्रिश्चन, पंजाबी, मुस्लिम सगळे. आणि त्यांना म्हटलं तुम्हाला हेलिकॉप्टरमधून उडी मारायची आहे तर तुम्ही पॅराशूट घेऊन उडी मारा. तर त्यांनी कोणी देवाचं नाव घेतलं, कोणी कोणाचं नाव घेतलं. तर यांनी उडी मारताना फक्त जय भीम म्हणून विमानातून उडी मारली खाली, जय भीम. आणि इतके स्पिरिटेड आहेत तिकडचे लोक, चेन्नईचे आहेत, सोनिका बोधे आहेत आपल्या भिलईच्या. तसं ऑल इंडिया आमचा संघ आहे. तर IPS लोक, IAS लोक, मला तरी असं वाटतं की यांच्याकडे इतकी एनर्जी असते, इतके पॉवर असतात आणि यांच्या एका शब्दाने काम होते. एक फोन जरी केला साहेबांनी तरी काम होऊन जाते. तर यांचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला खेड्यामध्ये जायचं आहे. जसं आम्ही मध्ये तायगाव नावाचं इथे एक संसारमध्ये बाजूला एक शाळा आहे, ती शाळा सुद्धा आम्हाला चालवायला घ्यायची आहे. स्वस्तिक शाळेचं आमचं एक प्रकरण सुरू आहे, तिथेही आम्हाला जागा मिळायला पाहिजे. आणि ऊर्जा मंत्री आम्ही यांच्या सतत पाठपुरावा करत असतो की आम्हाला वास्तू द्या तुम्ही काहीतरी, तर ते सुद्धा करणारच आहेत. महिला सक्षमीकरण, आमच्या महिला फार स्ट्रॉंग आहेत आणि बचत गट असं आपले सगळे आपल्याला उपक्रम करायचे आहेत. इथेही आम्ही एक डॉक्टरांची व्यवस्था करू, एक डॉक्टर इथे बसून राहील दिवसभर 10 ते 5 मध्ये. आणि ज्या ज्या भिक्खू लोकांना काही हार्ट प्रॉब्लेम आहेत, शुगर प्रॉब्लेम आहेत, इतर समस्या आहेत, त्या सुद्धा इथे डाटा बँक आहे. आमचं जे कम्प्युटर लागलेलं आहे इथे, त्या कम्प्युटरमध्ये आपला ऑल इंडिया जो भिक्खू संघ आहे
त्यांची पूर्ण डाटा कलेक्शन, विद्यार्थ्यांचं डाटा कलेक्शन आणि यामध्ये ज्यांना कुठे काही प्रॉब्लेम असतील, जसं साहेबांनी सांगितले आहे की वानखडे, असंग वानखडेला आम्ही 40,000 रुपये 5 मिनिटांमध्ये जमा करून आमच्या सभेमधून मिळाले. तो मुलगा जर्मनीला गेला, त्याने फेलोशिप केली. एक मुलगा सृणाल टेंबुर्णे, तो लॉस एंजेलिसमध्ये आहे. कोणाला काही समस्या असेल तर दर शनिवारी आमच्या सभेमध्ये येतात. आमचे प्रत्येक लोक 500-1000 रुपये करून कमीत कमी 40,000, 50,000 अशी आमची हिंमत आहे. तर हा एक संघटित आमचा प्रयास आहे आणि यामधूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथे सगळे आलात आणि साहेबांनी आपली म्हणजे दिनचर्या व्यस्त असून सुद्धा आपल्याला बरोबर वेळेवर डाट आपला कार्यक्रम बहुजन हिताय संघाचा एक शिस्तबद्ध कार्यक्रम असतो. जरी आमचे लोक कमी असतात पण दे आर क्वालिटी पीपल. ऑल पीपल आर क्वालिटी पीपल आणि दे गिव्ह सजेशन्स आणि इम्प्लिमेंटेशन.